नमस्कार. कशी आहे? बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असतात. हे बघा, आज आपल्याला करायचं आहे हे हरभरे. या हरभऱ्याला मी धुवून घेतले, त्यांना हळद आणि मीठ लावून ठेवलंय, केव्हाचं असं वाळू घातलंय. आणि याचे फुटाणे बनवायचे. आणि हे बघा, ही शेंगदाणे, यांना मी एक ग्लास पाणी टाकलं आणि हे उकळायला टाकलेले. केव्हाचे म्हणजे 10 मिनटं झाले. 10 मिनटं झाले हे उकळायला टाकले. आता आपण याला काय करू, काढून घेऊ. याचं पूर्ण पाणी आटलंय आणि याला काढून घेऊ. हे बघा, हे काढून घेतलं याच्यावर. आणि या कढईमध्ये हे असे पसरवून देऊ की यांना हवा लागली पाहिजे, अशी छान असे पसरवून देऊ. याच्यातलं पाणी सगळं चाटलं. मी एक ग्लासभर पाणी टाकलेलं होतं आणि 10 मिनटं हे उकळले. आता उकळल्यावर याला थंड होऊ देऊ. तोपर्यंत आपण या कढईमध्ये हे बघा, हे कढई परत ठेवली आहे मी. त्याच्यामध्ये हे मीठ टाकू. हे मीठ अगोदर वापरलेलं आहे म्हणून असं आहे. अगोदर मी याचा उपयोग केकसाठी केला होता म्हणून हे असं आहे, लाल लाल दिसतंय तुम्हाला. आता हे आपण गरम होऊ देऊ, 5 मिनटं गरम होऊ देऊ. हे बघा, ही रेती गरम झाली आहे. आता ही छान गरम झाली आहे, मस्त. आता आपण थोडे हे शेंगदाणे खारे करून टाकू. खारे शेंगदाणे, हे बघा, खारे शेंगदाणे मस्त. बाहेर पाऊस पडतोय, फुटाणे शेंगदाणे घ्यायला लय दूर जाणं पडते, म्हणून आपण घरातच शेंगदाणे करू तयार आणि घरातच खाऊ. छान मस्त. हे बघा कसे चट फुटताय. घरीच मस्त होता, त्या दुकानापेक्षा घरीच चांगले होता. हे मिठामध्ये मस्त उकळून घ्यायचं आणि थोडे पसरवून द्यायचं. त्यांचं आमचं पाणी जिरायला पाहिजे असं, आणि छान असे भाजून घ्यायचे मिठामध्ये. छान होता. असं लक्ष ठेवायचं, व्यवस्थित जळणार नाही. मस्त खरपूस भाजून घ्यायचे त्यांनी. हे बघा, छान झाले, मस्त झाले खारे शेंगदाणे. आता आपण हे पण तसेच भाजून घेऊ. कमी वेळात मस्त होता आणि ते खूप महाग देता. हे कसं आपल्या घरचं असं आलव चालव करत राहायचं. छान. मस्त फटफट फुटत आहे. प्रकारे
हे खारे शेंगदाणे मी बनवले. याच्यात मीठ टाकलं आणि एक ग्लास पाणी टाकलं आणि 10 मिनटं ते उकळू दिलं आणि मिठामध्ये भाजून घेतलं आणि शेंगदाणे खूपच छान झाले. हे बघा कुरकुरीत आणि मस्त. हे बघा छान मस्त झाले. असे शेंगदाणे तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा. हे बघा खूपच छान झाले. ही शेंगदाणे जर तुम्हाला आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का, घंटीचं बटन दाबा.